Hello student, I am Mr. Deepak Ahirav sir, Pimpalgai School, Pimpalgaon Baswant. Today we are going to learn about the science subject standard 9 chapter number 3 and topic name is a domestic electrical connection. Okay. मीन्स घरगुती विद्युत. डोमेस्टिक म्हणजे घरगुती, इलेक्ट्रिकल म्हणजे विद्युत आणि कनेक्शन म्हणजे जोडणी. घरगुती विद्युत जोडणी असं त्याचा अर्थ आहे मराठीत. बघा काय दिलं रे. सी हिअर द इलेक्ट्रिसिटी इन अवर होम इज ब्रॉट थ्रू द मेन कंडक्टिंग केबल आयदर फ्रॉम द इलेक्ट्रिक पोल और फ्रॉम अंडरग्राउंड केबल. बघा आपल्या घरामध्ये काय म्हणतात, इलेक्ट्रिसिटी इन अवर होम्स, आपल्या घरामध्ये जी इलेक्ट्रिसिटी आहे ब्रॉट थ्रू द मेन कंडक्टिंग केबल, तर ती आपल्या घरात कशामार्फत आलेली आहे, तर जी मेन कंडक्टिंग केबल असते, लक्षात घ्या, जी विद्युत वाहणारी जी तार असते, कंडक्टिंग केबल असते, त्याच्यामार्फत ते आपल्या घरात आलेली असते. ती कुठून आली असते, फ्रॉम द इलेक्ट्रिकल पोल. म्हणजे इलेक्ट्रिकल एक पोल असतो, विद्युत खांब असतो, आणि त्या खांब्यावरून ती विद्युत धारा जी आहे ती आपल्या घरामध्ये आणली गेलेली असते केबल थ्रू, लक्षात घ्या. किंवा ऑर फ्रॉम अंडरग्राउंड केबल, किंवा जमिनी खालून जी केबल त्याच्या थ्रू सुद्धा आणली जात असते. युजली देअर आर 3 वायर्स इन द केबल. आणि जे इलेक्ट्रिकल जो पोल आहे त्या पोलावरून जी वीज आपल्या घरामध्ये इलेक्ट्रिसिटी घरात आणली जाते, तर त्याच्यात जी केबल यूज केली आहे ती कशी असते, त्याच्यात देअर आर 3 वायर्स, एकूण त्या 3 वायर्स असतात त्या केबलमध्ये इन द केबल. वन इज कॉल्ड द लाईव्ह वायर, एक ही लाईव्ह वायर असते. लाईव्ह म्हणजे तिला आपण वीजयुक्त म्हणतो. आणि विच ब्रिंग इन द करंट, तिची बघा ती करंट फ्लो घेऊन येतात, मग त्याच्यामध्ये करंट असतो, लक्षात घ्या, ती वीजयुक्त आहे. इट हॅज अ रेड ऑर ब्राऊन इन्सुलेशन. आणि तिची लाईव्ह वायर असते, तिचं जे बाहेरून जे कोटिंग असते इन्सुलेशनचं ते रेड असतं किंवा ब्राऊन कलरचं असतं. द अदर वायर इज कॉल्ड ॲज न्यूट्रल वायर थ्रू विच द करंट रिटर्न्स. आणि ती दुसरी जी वायर आहे तिला न्यूट्रल आपण म्हणतो. न्यूट्रल म्हणजे तटस्थ न्यूट्रल वायर असते. आणि ते न्यूट्रल वायर काय करते, जे करंट आहे ते रिटर्न फ्लो करत असते. बघा, द वायर इज कॉल्ड द न्यूट्रल वायर आणि थ्रू विच करंट इज रिटर्न्स, ते करंट रिटर्न करते, लक्षात घ्या. ती ब्लॅक कलरची असते. इट इज ब्ल्यू ऑर ब्लॅक, ती ब्ल्यू किंवा ब्लॅक कलर मध्ये येत असते. इन इंडिया, आपल्या भारतामध्ये व्होल्टेज डिफरन्स बिटवीन द लाईव्ह अँड न्यूट्रल वायर इज अबाउट 220 व्होल्ट. आपल्या भारतामध्ये लाईव्ह आणि न्यूट्रल वायरच्या दरम्यान जे व्होल्टेजचा डिफरन्स आहे तो व्होल्टेज डिफरन्स जवळपास कितीचा असतो, 220 व्होल्टचा असतो. आणि बोथ दीज वायर आर कनेक्टेड टू द इलेक्ट्रिक मीटर थ्रू अ फ्यूज. आणि हे दोघं वायर आपल्या घरामध्ये जो इलेक्ट्रिक मीटर लावलेला असतो, तर इलेक्ट्रिक जे मीटर आहे त्याला ते कनेक्ट केलेलं असतं थ्रू द फ्यूजच्या साह्याने, लक्षात घ्या. आता लक्षामध्ये की हे जे दोन्ही तारा आहे आपल्या घरामध्ये जे असलेलं जे मीटर असतं, त्या विद्युत मीटरला हे जे दोघं तारा आहेत ते जॉईंट केलेले असतात. जे मुख्य विद्युत ती तार असते त्याच्या मार्फत हिला जोडणे करण्यात आलेली असते. म्हणजे बघा, फ्यूज मार्फत, लक्षात द्या, त्या फ्यूज मार्फत काय केलं असतं, इलेक्ट्रिक मीटरला हे लाईव्ह आणि न्यूट्रल वायर हे कनेक्ट केलेले असते. आणि थ्रू द मेन स्विच दे आर कनेक्टेड टू ऑल द कंडक्टिंग वायर इनसाइड द होम. आणि आपल्या घरामध्ये कंडक्टिंग वायरचा वापर करून, लक्षात घ्या, मेन स्विचला हे न्यूट्रल आणि लाईव्ह वायर हे कनेक्ट करतात नंतर, लक्षात घ्या. थ्रू द मेन स्विचच्या साहाय्याने दे आर कनेक्टेड टू द ऑल कंडक्टिंग वायर, सर्व कंडक्टिंग वायर कनेक्ट केलेलं असतं इनसाइड द होम, लक्षात घ्या. आणि सो ॲज टू प्रोव्हाइड इलेक्ट्रिसिटी टू एव्हरी रूम. आणि आपल्या पूर्ण घरामध्ये या मेन स्विच मार्फत करंट प्रोव्हाइड केला जातो किंवा इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड केली जात असते. इन इच सेपरेट सर्किट. आणि प्रत्येक वेगवेगळ्या सर्किटमध्ये व्हेरियस इलेक्ट्रिकल ॲप्लियन्स आर कनेक्टेड. आणि वेगवेगळ्या प्रकारचे इलेक्ट्रिकल म्हणजे भरपूर असे इलेक्ट्रिकल ॲप्लियन्स हे कनेक्ट केलेले असतात बिटवीन लाईव्ह अँड न्यूट्रल वायर. जे आपल्या घरामध्ये न्यूट्रल आणि लाईव्ह वायर जी आलेली आहे, लक्षात घ्या,
त्यांच्या दरम्यान व्हेरियस इलेक्ट्रिकल ॲप्लायन्स आर कनेक्टेड, म्हणजे इलेक्ट्रिकल असे ॲप्लायन्स असतात वेगवेगळे आणि ते सगळे जॉईन केलेले असतात. आणि द डिफरंट ॲप्लायन्स आर कनेक्टेड इन पॅरलल, आणि प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारचे ॲप्लायन्स आहेत त्यांची कनेक्टिव्हिटी ही पॅरलली असते. अँड द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस एव्हरी ॲप्लायन्स इज द सेम, आणि प्रत्येक ॲप्लायन्सचा अक्रॉसमध्ये जी पोटेन्शियल डिफरन्स आहे सर्वांचा सेम असतो. म्हणजे आपल्या घरामध्ये जेवढं पोटेन्शियल डिफरन्स येणार व्होल्टेज तो सेम असणार आहे प्रत्येक अप्लायन्सला. आणि द थर्ड वायर इज कॉल्ड अर्थ वायर, आणि तिसऱ्या नंबरची जी वायर असते केबलमध्ये ती अर्थन वायर असते. म्हणजे ती अर्थिंग, त्याला आपण अर्थिंग म्हणतो आपल्या भाषेमध्ये. बघा अर्थिंग दिली भाऊ, मग ती अर्थिंग कुठे असते रे? आपल्या जे बाहेर जमिनीमध्ये तिला लावलेली असते, म्हणजे भूसंपर्कात तिला आणली जात असते. आणि ती ग्रीन कलरची बघा, दिस इज अ ग्रीन कलर. दिस इज कनेक्टेड टू द मेटल प्लेट बरीड डीप अंडरग्राउंड. तिला त्या वायरला एक मेटल प्लेट बांधतात आणि ती बरीड इन द अंडरग्राउंड, जमिनीच्या खाली तिला बरीड म्हणजे बुजून देतात, पुरून देतात. आणि द पुस्तक म्हणजे जमिनी खाली ठेवतात. आणि द हाऊस नियर द हाऊस, आपल्या घराच्या बाजूला. अँड इज फॉर सेफ्टी पर्पज, आणि म्हणून हे काय आहे, एक प्रकारचं सेफ्टी म्हणजे सुरक्षेसाठी आपलं ते वापरलं जात असतं. ते न्यूट्रल वायर जे आपल्या जी अर्थन वायर असते ती आपल्या सेफ्टीसाठी असते, लक्षात घ्या. बघा अशा प्रकारे आपण डोमेस्टिक इलेक्ट्रिकल कनेक्शन विषयी माहिती घेतली, कशा पद्धतीने ते घरगुती विद्युत जोडणी केलेली असते. ओके, पुढे बघा आपल्या जे घरात जो मीटर असतो त्याच्या बाजूला एक फ्यूज लावलेला असतो. तो का लावलेला असतो फ्यूज, तर त्याचं फार महत्व आहे. ते दिले बघा फ्यूज वायर. फ्यूज वायर इज यूज टू प्रोटेक्ट डोमेस्टिक ॲप्लियन्स. आपल्या घरामध्ये डोमेस्टिक ॲप्लियन्स आहेत, लक्षात घ्या. आपल्या घरामध्ये जे वेगवेगळे प्रकारची उपकरणं आहे, ॲप्लियन्स म्हणजे उपकरणं, मग टीव्ही असेल, फ्रीज असेल, मिक्सर असेल, फॅन असेल, हे सर्व आपले काय इलेक्ट्रिकल डोमेस्टिक ॲप्लियन्स आहेत. तर फ्यूज वायरचं त्याचा खूप मोठं प्रोटेक्शन होतं. इट इज मेड ऑफ अ मिक्सचर ऑफ सबस्टन्स अँड हॅज अ स्पेसिफिक मेल्टिंग पॉइंट. आणि हा जो फ्यूज वायर जी आहे ती कशापासून तयार केली आहे, तर फ्यूज वायर इज मेड अप ऑफ मिक्सचर ऑफ सबस्टन्स, म्हणजे वेगवेगळ्या घटकांपासून ती तयार केलेली आहे, मिक्स करून, म्हणजे वेगवेगळे घटक मिक्स करतात त्यापासून ती फ्यूज वायर तयार करते. अँड हॅज स्पेसिफिक मेल्टिंग पॉइंट, आणि त्यांचं स्वतःचं त्या वायरचं असं एक विशिष्ट द्रवणांक असतं, मेल्टिंग पॉइंट असतो. आणि इट इज कनेक्टेड इन सेरीज टू द इलेक्ट्रिकल ॲम्प्लियन्स, आणि जे आपले काही इलेक्ट्रिकल ॲम्प्लियन्स आहेत त्यांना ते सिरीजमध्ये कनेक्ट केलेली असते. लक्षात घ्या, ही जी तार असते तिचा एक विशिष्ट काय रे द्रवणांक आहे, आणि ती मिक्सचर घटकांपासून, ती वेगवेगळ्या मिश्रणापासून ती बनलेली असते. आणि ती जे आपले जे उपकरणे घरामधले जे विद्युत ॲप्लियन्स आहेत त्याला ती सिरीजमध्ये जोडलेली असते, म्हणजे एकसर जोडणीने ती जोडलेली असते. लक्षात घ्या, असं त्याचा अर्थ होतो. इफ फॉर सम रिझन द करंट इन द सर्किट इन्क्रीज एक्सेसिव्हली, समजा काही कारण असतो त्या सर्किटमधलं करंट खूप वाढून गेलं, आपल्या घरामध्ये जे सर्किट आहे त्यांच्यातलं करंट खूप मोठ्या प्रमाणात काय झालं रे, वाढून गेला असेल, इन्क्रीज झाला असेल, तर काय होईल रे, मग जर करंट वाढला घरातला तर काय होईल, आपले जे ॲप्लियन्स आहे घरामधले जे विद्युत उपकरण त्याच्यावर त्याचा परिणाम होईल, ते जळून जातील. आलं का नाही? पण ते जळू नये म्हणून काय करतो आपण, फ्यूज वायरचा वापर केलेला असतो. म्हणजे दिलं बघा, देन द फ्यूज वायर गेट्स हिटेड अप अँड मेल्ट. तर काय होतं, ऑटोमॅटिकली फ्यूज वायर गरम होते आणि ती मेल्ट होते, जेणेकरून ती स्वतः मेल्ट होऊन काय होते, वितळून जाते. म्हणजे घरातलं कनेक्शन काय होतं, तुटून जातं, म्हणजे घरामध्ये आपलं जे करंट फ्लो होतोय तो थांबून जातो. लक्षात घ्या, म्हणून फ्यूज वायर वापरतात. द सर्किट गेट ब्रोकन, तर आपल्या घरातलं सर्किट काय होतं, ब्रोकन होतं. अँड द फ्लो ऑफ करंट स्टॉप, आणि करंटचा फ्लो थांबतोय कारण ती फ्यूज वायर काय झाली, मेल्ट होऊन गेली. आणि दस प्रोटेक्टिंग द ॲप्लियन्स, आणि त्याचमुळे काय झालं, मग आपले जे ॲप्लियन्स आहेत त्याला काय मिळालं, प्रोटेक्शन मिळालेलं आहे, ते वाचले जातात, खराब होत नाही किंवा जळत नाही. आणि धिस वायर इज फिटेड इन द ग्रूव्ह इन अ बॉडी ऑफ प्रोटेक्शन. आणि धिस वायर इज फिटेड इन द ग्रूव्ह इन द बॉडी ऑफ प्रोटेक्शन. काय ते बॉडी ऑफ पोर्सलिन, बघा लक्षात घ्या. धिस वायर इज फिटेटेड, ही जी वायर असते ना हिला फिट केलेली असते रे, कशामध्ये, जे पोर्सलिन सारखा एक काय असतो, ग्रूव्ह असतो, त्याच्यामध्ये तिला वायरला फिट केलेली असते. लक्षात घ्या, म्हणजे आता हा बघा, हा दिसतोय तुम्हाला, हा पोर्सलिनचा एक पोर्सलिन आहे, हा म्हणजे एक आपण
एक तो मातीचा असतो, चिनी माती त्याला म्हणतो आपण आपल्या भाषेमध्ये, किंवा पोर्सलिन. तो एक विद्युत रोधक असतो, विद्युत रोधक येतो, विद्युतला सपोर्ट नाही करतो, विद्युत रोधक आहे. आणि त्याच्यामध्ये ती फ्यूज वायर बसवलेली असते, त्याच्यामध्ये एक तार असते बारीक लावलेली, ती फ्यूज वायर असते. मग धिस वायर म्हणजे फ्यूज वायर इज फिटेटेड इन द ग्रू, म्हणजे त्यामध्ये या ग्रू, हे जे दिसतंय तुम्हाला एक ग्रूज आहे, या ग्रूचा मध्ये ती वायर बसवलेली असते. कशामध्ये? ह्या ग्रूज. आणि ती ग्रूज कोणते ग्रूज आहे? बॉडी ऑफ द पोर्सलिन. ही पोर्सलिनची बॉडी आहे, त्याच्यामध्ये एक ग्रूज आहे, त्याच्यामध्ये ती वायर लावलेली असते, फ्यूज वायर. लाईक नॉन कंडक्टिंग मटेरियल. आणि ते काय आहे? हा जो ग्रूज आहे काय? नॉन कंडक्टिंग एक प्रकारचा तो मटेरियल आहे, लक्षात घ्या. फॉर डोमेस्टिक यूज फ्यूज वायर विथ अप्पर लिमिट ऑफ. आणि डोमेस्टिक यूज मध्ये जे वायर वापरली जाते, फ्यूज वायर, तिचं जे लिमिट आहे ती 1 अँपिअरची असते, काही वेळेस 2 अँपिअर, 3 म्हणजे 1 अँपिअर, 2 अँपिअर, 3, 4, 5 to 10 अँपिअर आर यूज. 1 to 10 अँपिअर पर्यंतचे फ्यूज वायर आपण डोमेस्टिक यूज साठी यूज करू शकतो, असं इथं दिलेलं आहे पोरांनो, लक्षात घ्या. हा, त्यानंतर बघा नेक्स्ट टॉपिक आपण संपूर्णच टाकू आज एवढं, म्हणजे चॅप्टर एंड होऊन जाईल. लास्ट टॉपिक ह्या. मग आपण सायन्स 2 कडे वळणार आहोत, कारण सायन्स फर्स्टचे आपण 3 चॅप्टर शिकलोय आणि सायन्स 2 आपला बाकी आहे. काय दिलं बघा नेक्स्ट चॅप्टर, लास्ट पॉइंट्स आहे काही. प्रिकॉशन टू बी टेकन व्हाईल युझिंग इलेक्ट्रिसिटी. आता तुम्ही इलेक्ट्रिसिटीचा वापर करा तेव्हा तुम्ही प्रिकॉशन काय घेणार? प्रिकॉशन मीन्स काय रे? तुम्ही स्वतःची काळजी कशी घेणार आहात? हा, स्वतःची घेण्याची काळजी, म्हणजे वीज वापरण्याच्या वेळेस घेण्याची काळजी, प्रिकॉशन घ्यायचं. मग काय रे? इलेक्ट्रिक स्विच अँड सॉकेट शुड बी फिटेड ॲट हाईट ॲट विच स्मॉल चिल्ड्रन कॅन नॉट बी रिच अँड पुट पिन्स ऑर नेल इनसाइड. लक्षात घ्या काय करायचं आहे की इलेक्ट्रिक स्विच आणि जे सॉकेट असणार आहे शुड बी फिटेड ॲट द हाईट, म्हणजे एवढ्या उंचीला ठेवा की जेणेकरून काय रे? विच स्मॉल चिल्ड्रन कॅन नॉट बी रिच. जे घरामध्ये जे इलेक्ट्रिक सॉकेट लावले जात असतं किंवा स्विच लावले जात असतात त्यांची हाईट जास्त पाहिजे, जेणेकरून जे लहान मुलं आहे ते सॉकेट पण त्यांचा हात पुरणार नाही, अशा जागेवर आपल्याला ते उंचीवर ठेवायचं आहे, लक्षात घ्या. म्हणजेच का बरं ठेवायचे? कारण की पुट पिन्स अँड नेल इनसाइड, की घरामध्ये जे पिन पडलेले असते किंवा एखादा खिळा पडला असेल ते लहान पोरं उचलतात आणि त्या सॉकेटमध्ये, त्या स्विचमध्ये ते काय करतात? ठेवतं. बटन ऑन असतो आणि ते लावून देतात. बटन ऑन असताना, स्विच ऑन असताना त्यांनी समजा त्या सॉकेटमध्ये एखादा नेल किंवा एखादा पिन लावली हातानेच, तर ते तिथे चिटकून जातील, त्यांच्या अशा बॉडीमध्ये करंट फ्लो होईल आणि ते तिथं त्यांना मग जीवी जाऊ शकतो ना, लहान पोरांना काय कळतं. म्हणून प्लग वायर शुड नॉट बी पुल्ड व्हाईल रिमुव्हिंग अ प्लग फ्रॉम इट्स सॉकेट. आणि लक्षात घ्या, प्लग काढताना प्लग वायर असं खेचून काढायची नाही. बघा, प्लग वायर शुड नॉट बी पुल्ड. जी प्लग वायर आपण लावायची ती असं खेचून ताणायची नसते. का बरं? व्हाईल रिमुव्हिंग अ प्लग फ्रॉम इट्स सॉकेट. सॉकेट मधला जो प्लगच निघून जाईल ते मोकळं होऊन जाईल, वायर मोकळ्या होऊ शकतात. म्हणून आपण जो प्लग लावलेला आहे तर ती जी प्लग वायर जी आहे त्या प्लग मधून किंवा त्या सॉकेट मधून असं ओढून काढायची नाही, हळूवार काढायचं असतं. हे प्रोटेक्शन आहे. दुसरा पॉइंट काय दिला बघा रे? बिफोर क्लिनिंग अ इलेक्ट्रिकल अप्लायन्स इट शुड बी स्विच ऑफ. काय करा? स्विच ऑफ असतानाच काय, आपलं जे इलेक्ट्रिकल अप्लायन्स आहे ते क्लीन करून घ्या. आपण चालू असताना जर साफसफाई करत असू, टीव्ही चालू आहे, जर सर्व चालू आहे, मशीन चालू आहे कोणत्या, तेव्हा आपण साफसफाई करत असतो, आपल्याला त्याचा धोका आहे. म्हणून पहिले काय करा? स्विच ऑफ करा. त्यानंतर आपले जे अप्लायन्स आहे, इलेक्ट्रिक अप्लायन्स, त्यांना काय करा? क्लीन करा. अँड इट्स प्लग रिमूव्ह फ्रॉम द सॉकेट. आणि आपलं जे प्लग सुद्धा काय करायचं? रिमूव्ह करून घ्यायचं सॉकेटमधून, जेणेकरून तिथं इलेक्ट्रिसिटी फ्लो होत नाहीये, मग आपण साफसफाई करू शकतो. काय दिलं बघा रे परत? One's hand should be dry while handling electrical appliance. इलेक्ट्रिकल अप्लायन्स तुम्ही हँडलिंग करताना त्याला काय करा? सुरुवातीला सुकवून कोरडं करून घ्या, ओला ते ड्राय करा. अँड ॲज फार ॲज पॉसिबल, जेवढं शक्य तेवढं. आणि वन शुड यूज फुटवेअर विथ रबर सोल्स. आणि जेव्हा तुम्ही एखादं इलेक्ट्रिकल काम करत असणार तेव्हा तुम्ही काय करा? आपल्या पायामध्ये रबर सोल असलेले फुटवेअर यूज करा, ज्याचे म्हणजे रबरी बूट वापरायचे असं त्याचा अर्थ आहे. ॲज रबर इज अन आणि रबर काय रे? इन्सुलेटर आहे. आणि इट प्रिव्हेंट्स द करंट, कारण ते करंट पासून आपलं काय करतं? बचाव करतं, कारण त्याच्यात रबर मधून करंट फ्लो होत नाही, लक्षात घ्या. इट प्रिव्हेंट्स द
current flowing through our body and thereby protecting it. म्हणजे समजा प्रोटेक्टिंग इट, समजा आपण एखादं इलेक्ट्रिकल काम करतोय आणि तेव्हा ती वायर चालू काम असताना म्हणजे ती करंट फ्लो होतोय, आपल्याला माहित नाही आणि आपण ती वायरला हात लावलं तर ते करंट आपल्या बॉडीमधून फ्लो होऊ शकतं आणि ते फ्लो होऊन ते कुठे जातं, जमिनीकडे जातं. आणि जर जमिनीकडे जात असेल तर आपल्याला शॉक लागणार आहे. आणि जर तुम्ही पायामध्ये रबरी बूट घातले असणार तर ते एक इन्सुलेटरचं काम करतं. करंट हा अर्थमध्ये जात नाही, फ्लो होऊन जाऊ शकतात नाही, का तुम्ही बुट घातलेले म्हणून तुम्हाला ते शॉक कळणार नाही. तुमच्या बॉडीमध्ये करंट फ्लो होते पण त्याचा परिणाम तुमच्या बॉडीवर होणार नाही. पण जर तुमचं कनेक्शन जमिनीशी असणार आहे तर तुम्हाला त्याचा इफेक्ट होणार. पण रबरी बूट वापरायची, लक्षात घ्या. नंतर बघा चौथा शेवटचा पॉईंट दिला आहे. काय दिलं आहे? इफ अ पर्सन गेट अँड इलेक्ट्रिक शॉक यू शुड नॉट टच दॅट पर्सन. समजा एखाद्या पर्सनला इलेक्ट्रिक शॉक लागतो, तुम्ही त्याला टच करू नका, त्याला हात लावू नका, त्याच्या संपर्कामध्ये येऊ नका. तर काय करा? यू शुड स्विच ऑफ द मेन स्विच. तर तुम्ही काय करा? ताबडतोब मेन स्विच जो आहे तिथला जो स्विच आहे तो ऑफ करा, तो बंद करा. अँड इफ द स्विच इज टू फार or you do not know where it located, then you should remove the plug from the socket if possible. समजा असं काय दिलंय, जर जो सॉकेट आहे तो खूप दूर अंतरावर असणार आहे, तुम्ही तिथं पोहोचू शकत नाहीत किंवा तुम्हाला ते माहितच नाही कुठे तो सॉकेट आहे, तर काय करा? तर जी ती वायर प्लग ताणून घ्या जोरामध्ये. काय दिलं बघा, असं दिलंय की बघा इथं लक्षात घ्या, इफ द स्विच इज टू फार. स्विच जो आहे तो खूप दूर अंतरावर आहे. यू डू नॉट नो, आणि तुम्हाला ते माहितच नाही तो कुठे आहे. तर इट इज लोकेटेड, तो कुठे ठेवलेला आहे ते माहितच नाही तुम्हाला. तर काय करा? यू शुड रिमूव्ह द प्लग फ्रॉम द सॉकेट इफ पॉसिबल. जर तुम्हाला शक्य असेल तर तो प्लग तुम्ही सॉकेटमधून काढून घ्या डायरेक्ट, शक्य असेल तर. आणि इफ नॉट, जर तुम्हाला जमत नसेल तर देन यू शुड यूज अ वुडन पोल. जर तुम्हाला काहीच शक्य झालं नाही तर तुम्ही एक लाकडी पोल घ्यायचा, लाकडी बांबू घ्या किंवा लाकडी कोणती वस्तू घ्या, आणि टू पुश द पर्सन अवे फ्रॉम द इलेक्ट्रिकल वायर. आणि ज्या इलेक्ट्रिक वायर जो चिटकलेला आहे, समजा इलेक्ट्रिक वायर तो चिटकून गेला, पकडून घेतलं, लटकून गेला तो इलेक्ट्रिक वायरला, तर काय करा? लाकडाच्या साह्याने काय करा? त्या पर्सनला दूर ओढायचं. लाकडी फळी घ्यायची किंवा लाकूड घ्यायचा, त्या पर्सनचा जिथं हात लागला त्या वायरला, त्या वायरपासून त्या हातला लांब करायचं ताणून लाकडाच्या साह्याने. आपला टच न द्यायचं फक्त, तर त्याचा जीव वाचू शकतो आणि आपल्याला धोका होत नाही. ओके, अशा पद्धतीने मित्रांनो हा चॅप्टर इथं संपलेला आहे. नेक्स्ट जेव्हा पिरियड होईल आपला त्यावेळेस आपण सायन्स 2 हा टॉपिक पाहणार आहोत, सायन्स 2. ओके, इथं आपण स्टॉप करूया. बाय.